तुम्ही कधी विचार केलाय का, साखर कारखाने शेतकऱ्यांना FRP तोडणीचा खर्च करतात, कामगारांचे पगार देतात, तरीही हे कारखाने नफ्यात कसे राहतात? एका टन ऊसापासून कारखान्याला नक्की किती रुपये मिळतात? आणि फक्त साखर विकून कारखाना चालू शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 टन ऊसाचे संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत आणि समजून घेणार आहोत साखर कारखान्याचे खरे अर्थकारण. चला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे हिशोब मांडूया. समजा कारखान्यात 1 टन म्हणजे 1000 किलो ऊस आला. जर कारखान्याने त्यातून फक्त साखर बनवली तर साधारण 110 ते 115 किलो साखर मिळते. बाजारभावाप्रमाणे 35 ते 36 रुपये दर याचे होतात साधारण 3850 ते 4100 रुपये. पण थांबा, शेतकऱ्याला FRP तोडणी, वाहतूक आणि प्रोसेसिंगचा खर्च मिळून कारखान्याला एका टनामागे जवळपास 5000 रुपये खर्च येतो. म्हणजेच काय? जर कारखान्याने फक्त साखर विकली तर कारखाना हमखास तोट्यात जाणार. मग कारखाना नफ्यात येतो कसा? इथेच खरी जादू आहे पदार्थांची, म्हणजेच बाय प्रॉडक्टची. ऊसापासून फक्त साखर मिळत नाही. 1. मळी किंवा मोलासेस, यापासून इथेनॉल बनते. 2. बगॅस किंवा बगास, यापासून वीज निर्मिती होते. 3. प्रेसम्स, जे खत म्हणून विकले जाते. जेव्हा हे 3 घटक साखरेच्या उत्पन्नात मिळवले जातात तेव्हा कारखान्याचे एकूण उत्पन्न 5000 ते 5600 रुपयांपर्यंत जाते. आजचे आधुनिक कारखाने आता फक्त साखर कारखाना राहिलेले नाहीत, तर ते एनर्जी हब बनले आहेत. यात 2 मुख्य मॉडेल्स वापरली जातात. पहिलं म्हणजे सी हेवी मॉडेल. यात साखर पूर्ण काढली जाते आणि उरलेल्या मळीपासून इथेनॉल बनवले जाते. दुसरं आणि जास्त फायदेशीर मॉडेल म्हणजे बी हेवी मॉडेल. सध्या अनेक कारखाने याकडे वळले आहेत. यात साखरेचे उत्पादन थोडे कमी केले जाते आणि तो रस इथेनॉलकडे वळवला जातो. बघा, नासाखरेचे पैसे थोडे कमी होतात, पण इथेनॉलचे उत्पन्न दुप्पट होते. शिवाय बगॅस जाळून तयार झालेली 50 ते 60 युनिट अतिरिक्त वीज सरकारला विकून वरचे पैसे मिळतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एवढा खटाटोप करून कारखान्याच्या मालकांच्या हातात काय उरतं? तर शेतकऱ्याची FRP तोडणी, वाहतूक, प्रोसेसिंग, बँकेचे व्याज आणि पगार, हा सर्व खर्च वजा केला तर एका टन ऊसामागे कारखान्याला जेमतेम 100 ते 300 रुपये निव्वळ नफा, नेट प्रॉफिट राहतो. मार्जिन खूप कमी आहे, पण टनेज क्वांटिटी जास्त असल्याने हा नफा कोटींमध्ये जातो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अभ्यासू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.